असभ्यपणे वर्तन करून उलट त्यांनीच गुन्हा दाखल करायची काहीतरी कार्यवाही सुरू केली, अशी सगळ्या तालुकाभर चर्चा. नेमकी काय परिस्थिती? खरं तर काय झालं, आज आम्ही आमचे बाजार समिती संचालक अशोकदादा राक्षे यांना काल रात्री तहसील ऑफिसकडून एक पत्र आलं की तातडीने तुम्ही सुनावणीसाठी तुम्हाला दिलेला दाखला आणि त्याची पडताळणी करायची आहे, तुम्ही तातडीने उद्या. आदल्या दिवशी त्यांना पत्र दिलं म्हणून बाबा काय नेमकं पत्र आहे. संजीवभाऊ घोनोट, आम्ही सगळी मंडळी, आम्ही बाजार समिती संचालक तहसीलदार ऑफिसला त्या ठिकाणी 11 वाजता गेल्यानंतर मॅडम 11:30च्या दरम्यान आल्या. सुनावण्या काही चालू झाल्या नव्हत्या. आल्या म्हणून मी सभापती लोकप्रतिनिधी या नात्यानं मॅडमला भेटायला गेलो आतमध्ये आम्ही सगळे. तर गेल्यानंतर मॅडमने आमच्यावरती दडपशाही पद्धतीने, दादागिरीच्या पद्धतीने वर्तन करायचा प्रयत्न केला. तुम्ही कोण म्हटलं मी सभापती आहे, या तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे, हजारो शेतकऱ्यांची संस्था आहे, त्या संस्थेचे मी सभापती आहे आणि आमचे संचालक आहे. तुमचा इथं काय संबंध, तुम्ही बाहेर व्हा. हे अशोक राक्षे दबाव आमच्यावरती आणायचा प्रयत्न केला. हे अशोक राक्षे तुमचं प्रमाणपत्र मी तात्काळ रद्द करणार आहे, शासनाला फसवताय, तुम्ही असं करताय, तुम्ही काय करताय. अरे बाबा, आमचं म्हणणं ना, मी वकीलपत्र घेणार नाही, मी हे करणार, आमचे वकील आम्ही बरोबर घेऊन गेलो होतो. अशा पद्धतीने त्यांनी एक दबाव, प्रेशर टॅक्टिक्स तयार केलं. वकीलपत्र घेणार नाही म्हणजे कसं काय. अरे आम्हाला कायद्याने लढाई लढू द्या ना आमची, उद्या तुम्हाला काय निकाल द्यायचा तो तुमचा अधिकार आहे, पण तुम्ही दहशत दादागिरीने आमचा आवाज त्या ठिकाणी दाबू शकत नाही. आणि तो आवाज दाबण्याचं काम तहसीलदार मॅडम ह्या ठिकाणी करतायत. उलट आम्हाला धमकी त्यांनी दिली की तुमच्यावरती आम्ही सरकारी कामात अडथळे म्हणून गुन्हे दाखल करू. आम्ही सांगितलं, अरे आम्ही लोकशाही मार्गाने काम करणारी माणसं आहे, मी लोकप्रतिनिधी आहे, आणि जर लोकांच्या प्रश्नासाठी तहसीलदारांकडे यायचं नाही तर मग कशासाठी यायचं. त्यांनी आम्हाला त्या तहसीलदार कार्यालयामध्ये, त्या परिसरामध्ये अपमानास्पद वागणूक दिली आणि खऱ्या अर्थानं आमच्यावरती दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांना सांगितलं की बाबा, आमच्यावरती तुम्ही दबाव आणू नका, मी लोकशाही मानणारा कार्यकर्ता आहे. उद्या महसूल मंत्र्यापासून सगळ्या मंत्र्यांकडे आम्ही प्रशासनाच्या सगळ्या प्रशासनाकडे तक्रार करू की अशा पद्धतीने चुकीचं काम तुम्ही त्या ठिकाणी करताय. आणि चुकीचं काम करून जर तालुक्याच्या जनतेला वेठीस धरणार असाल, लोकप्रतिनिधींशी असभ्य वागणार असाल, तर यांच्या तक्रार देखील आम्ही सगळ्या विभागाला त्या ठिकाणी कळवणार आहे. आणि माझ्याकडे तर अशा आमच्याकडे तक्रारी राहिल्यात की 4-5 जणांवरती असे खोटे गुन्हे दाखल करायचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला आहे. जाधव म्हणून माजी सैनिक आहेत, त्यांनी देखील मला सांगितलं. सगळ्यात महत्वाचं तिकडचे त्या निलेश लंकेचं मी काय वाकडं, त्यांनी माझं काय वाकडं केलं, तुम्ही काय करणार आहे, अशा प्रकारचे स्टेटमेंट्स त्या परिसरामध्ये काही झालेत, ते आम्ही काय ऐकले. नंतर असीम सरोदे जे अॅडव्होकेट आहेत, त्यांनी देखील यांच्या संदर्भात काही चौकशी लावलेल्या आहेत की काही बेकायदेशीर कामं त्या ठिकाणी चालू आहेत. आम्हाला त्याच्या खोलामध्ये जायचं नाही, परंतु या खेड तालुक्याचा एक कार्यकर्ता म्हणून, जबाबदार कार्यकर्ता म्हणून आमची भूमिका आहे आणि भावना आहे की ह्या तालुक्यातला तहसीलदार हा न्यायालयाच्या दर्जाचा त्यांना अधिकार आहे आणि त्यांनी सगळ्यांना समान न्याय दिला पाहिजे. न्याय काय द्यायचा हा त्यांचा अधिकार आहे. परंतु तुम्ही जर तिथं आलेल्या लोकप्रतिनिधींशी असभ्यपणानं वर्तन करणार असाल, त्यांच्यावरती दादागिरीची भाषा करणार असाल, त्यांच्यावरतीच प्रेशर टॅक्टिक्स करणार असाल, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. याबाबत पोलीस स्टेशनपासून सगळीकडे आम्ही तक्रार त्या ठिकाणी देणार आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत, महसूल मंत्र्यांपर्यंत सगळ्यांकडे आम्ही देणार आहे की अशा बेसुमार आणि बेजोर तहसीलदार जर या खेड तालुक्यामध्ये काम करणार असेल तर सर्वसामान्य नागरिकांचे काय व्हायचं. आम्ही तिथले एवढ्या तक्रारी आहेत, गौण खनिजवाल्यांपासून एवढे सगळे लोक आम्हाला सकाळपासून भेटायला येतात की आमच्याकडे ग्रामपंचायतवाल्यांच्या तक्रारी आहेत, ह्या सगळ्यांच्या तक्रारी आहेत. याच्याबाबत आम्ही कायदेशीर लढाई लढणार आहे. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ चुकवता कामा नये. या तालुक्याचा एक जबाबदार कार्यकर्ता, सगळी टीम आणि वेळ प्रसंगी या तालुक्याची सर्वपक्ष आघाडी उभी करून पुढच्या 4 दिवसामध्ये जर याच्यामध्ये चुकीचं काही घडलं तर 5-10 हजार लोकांचा मोर्चा या तालुक्याची सर्वपक्ष आघाडी, तालुक्याच्या आमदारांसहित आम्ही तिथे घेऊन जाणार आहे. आम्हाला लोकशाहीमध्ये जाब विचारण्याचा अधिकार आहे की नाही. जर चुकीचं वर्तन कुणी प्रशासकीय पातळीवरती करणार असेल तर आम्ही देखील लोकशाहीच्या मार्गाने या सगळ्या प्रक्रियेमध्ये पुढे जाणार आहे. खेडच्या तहसीलदार अशा पद्धतीने काम करतात. आता तालुकाभर ही पण चर्चा आहे की तुम्ही सकाळी जाऊन तिथं त्यांना काही विचारण्याचा प्रयत्न केला, त्या उपर त्यांनी तुमच्यावरतीच गुन्हे दाखल करण्याचं त्यांनी तसा प्रयत्न चाललंय. पण आम्ही या कुठल्याही गोष्टीला दबावाला बळी पडणार नाही, आम्ही घाबरणार नाही. आम्ही लोकशाहीच्या मार्गाने जाऊ, उद्या कोर्टामध्ये जाऊ. शेवटी हा देश हा संविधानावरती चालतो आणि संविधान मानणारे आम्ही कार्यकर्ते आहे. मी स्वतः कायद्याचं शिक्षण घेतलंय, मी अॅडव्होकेट आहे. त्यामुळे ह्या किरकोळ धमकीने मी अजिबात घाबरत नाही. कायद्याच्या मार्गाने जे काय त्या गोष्टीला आम्ही 100% उद्या वेळप्रसंगी कोर्टामध्ये जाऊ आणि कोर्टात ही सगळी लढाई लढू. पण तालुक्याच्या जनता आज आम्हाला ह्या ठिकाणी असं दिसायला लागलंय की जर तालुक्याच्या सभापती आणि संचालक मंडळ प्रमुख कार्यकर्त्यांची अशी परिस्थिती होत असेल तर सर्वसामान्य माणसाला त्या उंबऱ्यामध्ये देखील पाय ठेवायला जागा मिळणार नाही अशी परिस्थिती. आज हे जिल्हा परिषद सदस्य आहेत, हे संचालक आहे, आमची सगळी संचालक मंडळ आहे. अरे तुम्ही काय करताय, कशा पद्धतीने, अशा पद्धतीने लोकप्रतिनिधींशी बोलणं हे अधिकाऱ्यांचं अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची जर किती लूट असेल, याचा आता लोक आम्हाला सकाळपासून येऊन सांगतात की असं असं ह्या गाड्या पकडल्यात, एवढे पैसे घेतलेत. आम्ही सगळे पुरावे गोळा करतोय आणि आम्ही सोडणार नाही. ईडी सीडी पासून तर सगळ्या गोष्टीचं न्यायालयीन पातळीवर आम्ही सगळी लढाई लढणार, कारण ही या तालुक्याच्या अस्मितेची लढाई आहे. या तालुक्यामध्ये जर कुणी अधिकारी येऊन या तालुक्याची सर्वसामान्य जनतेची लूट करणार असेल तर या तालुक्याचा एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून आम्ही कुणी सहन करणार नाही. त्यामुळे
या अधिकाऱ्यांच्या प्रॉपर्टीपासून सगळ्या गोष्टीची आम्ही सगळी चौकशी त्या ठिकाणी लावणार. आम्ही गप्प बसणार नाही, आम्ही माघार घेणार नाही. याच्यापेक्षा या तालुक्याच्या न्यायासाठी आम्ही त्या ठिकाणी लढणार आहे. बाबा यांच्याबरोबर नेमकं काय झालं, काल रात्री तुम्ही सुनावणीला बोलवताय आणि लगेच उद्याचीच हे सांगताय, म्हणून आम्ही सगळे बरोबर गेलो. याच्यामध्ये काहीच हे नाही. तहसीलदारांनी याच्या अगोदर सुद्धा बरेच जे तिथं जे काही पक्षकार येतात किंवा जे सर्वसामान्य नागरिक येतात त्यांना अशाच पद्धतीने दबावात आणण्याचं काम केलंय. कारण काही लोकांना सांगितलं की तुम्ही माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघताय. अशा पद्धतीचा त्यांचा कारभार आहे, अशा खूप तालुकाभर चर्चा आहे. अशा अनेक तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत. कुणाच तरी दबावाखाली ते काम करताना शक्यता आहे आणि महिला असल्याचा तर गैरफायदा घ्यायचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत. परंतु या तालुक्याच्या तसं आहे, मी महिला आहे, तुम्ही काय माझं करू शकत नाही, हे त्यांचे स्टेटमेंट बऱ्याच लोकांच्या तोंडून ऐकलेले आहे. वकील संघटना सुद्धा यामध्ये त्यांना अजिबात वकील लोक त्यांना थांबून देत नाही. हे आलेल्या माणसाशी तुम्ही काम करा, ते करू नका. सामान्य माणूस वकील घेऊन जातो, तो जातो कशासाठी, त्याला त्यातले कायद्यातला अभ्यास नाही म्हणून घेऊन जातो. पण हे वकिलांना थांबून नाही देत. काय असेल ते पर्सनल भेटा. अशोकदादा राक्षे यांच्याबाबत आत्ताच तक्रार का निर्माण झालेली आहे, काय प्रकारे नेमका? हे सगळं राजकीय षडयंत्र आहे. बाजार समितीची सत्ता आमच्याकडे आली आणि त्यामुळे काही लोकांना ही सत्ता बघवत नाही, देखवत नाही आणि मग आमच्या ह्या सत्तेचा भरून काहीतरी ढासळण्याचा किंवा काहीतरी करण्याचा प्रयत्न किंवा त्यांना हे बाजार समितीचं चांगलं चाललेलं काम हे काही लोकांना देखवत नाही. त्यामुळे बाजार समितीचे दादा संचालक आहेत आणि मग अशा पद्धतीने 12 वर्ष संचालक आणि त्या आर्थिक दोलबल गाठत नाही. मग आजच असं काय झालं, आजच लगेच तक्रार आणि लगेच एवढं सगळं फास्ट ट्रॅकवरती कसं? लोकांना हजारो महिने न्याय नाही आणि एका दिवसात त्यांना नोटीस आणि लगेच त्यांना उद्या बोलवलं, लगेच त्याच्यावरती कारवाई. अरे हे काय संविधान काय? आम्ही कोर्टात जाऊ, पण हे राजकीय याच्यामध्ये 100% आम्हाला काहीतरी गडबड त्या ठिकाणी दिसते. या सगळ्याचा अभ्यास करून एकत्रितपणे आम्ही कोर्टामध्ये जाणार आहे. राजकीय दबावातून ते अशा पद्धतीने काम करतात असं वाटतं? 100% असंच वाटते ना. आता अशोक दादा भरपूर काही घटना घडून गेलेल्या आहेत. इलेक्शनच्या मतमोजणीपासून तर अशा अनेक प्रकारच्या मतमोजणीच्या आदल्या दिवशी सुद्धा एका उमेदवारांनी तक्रार केली इलेक्शन कमिशनच्या बाबतीमध्ये केलेली आहे. इतरत्र एवढे काय पहिले चाललेले अवैध धंदे होते त्यांच्या बाबतीत घडलेल्या घटना पण यांचे मिडिएटर किंवा यांच्यावरती सेटलमेंट करणे हा इलेक्शनच्या अगोदरचा जो पार्ट होता ते या मॅडम पुरेपूर पार पाडत होता. त्याच्या सकट आमच्याकडे त्यांचे सगळे पुरावे आहेत. आम्ही त्यात मुरुमवाले, गौण खनिजवाले यांच्या बऱ्याच तक्रारी आहेत की कोट्यवधी रुपये कसे गोळा केले जातात. त्या सगळ्या गोष्टी आता आमच्याकडे एक पुरावे होते आणि पुराव्यानिशी आम्ही वेग कोणावरती आरोप करणार नाही. पुराव्यानिशी सगळे शासन दरबारी वेळप्रसंगी कोर्टामध्ये सगळे घेऊन जाऊ.